नमस्कार. अर्थनीती या आपल्या एका नवीन शॉर्ट व्हिडिओजच्या सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, युक्रेन रशिया वॉर याविषयी आज आपण बोलणार आहोत. त्याचे इंडियन इकॉनॉमीवरती झालेले इम्पॅक्ट याविषयी आपण बोलणार आहोत. 2025 पासनं आपली राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह होती. त्यामुळं एखादा घडलेला विषय त्याला ॲनालिटिकल स्वरूपामध्ये आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आजच्या विषयामध्ये या सर्व वॉर्सचा इंडियावरती झालेला इम्पॅक्ट, भारतावरती झालेला इम्पॅक्ट हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. याचे निगेटिव्ह परिणाम पण आपल्याला समजून घ्यायचे आहेत, याचे पॉझिटिव्ह परिणाम पण आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि यापुढे भारतानं यासाठी काय केलं पाहिजे हे देखील आपल्याला एक ॲनालिटिकल स्वरूपामध्ये बघायचं आहे. सुरुवात करूया या व्हिडिओला. तत्पूर्वी हे दोघं मंडळी तुम्हाला अगदी व्यवस्थित माहिती पाहिजे. व्लादिमीर झेलेन्स्की कॉमेडियन होता. त्यानंतर निवडणुकांमध्ये स्वतःचं यश हे मिळवून दाखवलं आणि त्यानंतर मग युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बनले. आता या व्यक्तीला लोकांचं मॅन्डेट जबरदस्त आहे. त्यांनी आवाज दिल्यानंतर की जी त्यांची राजधानी आहे युक्रेनची, तिथे त्यांच्या शब्दावरती उभे राहिलेल्या लोकांची संख्या प्रचंड होती. अगदी आपण रिसेंटली सुद्धा बघितलं की जगातल्या काही नंबर 1च्या मासिकांनी त्यांच्या फ्रंट पेजवरती या आपल्या व्लादिमीर झेलेन्स्की यांना देखील ठेवलेलं होतं. आता यानंतर जो एक महत्त्वाचा व्यक्ती येतो तो म्हणजे व्लादिमीर पुतिन. थिंकर्स असं पण म्हणतात की 1991ला जो रशिया आधी USSR म्हटला गेलेला होता, त्याचे जे भाग झालेले होते ते या महाशयांना एकत्र आणायचे. व्यक्ती म्हणून बघायचं तर भारताला यांनी प्रचंड मदत केलेली आहे. रशिया हा भारताचा खूप चांगला मित्र आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा भारताला गरज पडलेली आहे तेव्हा रशियानं आपल्याला मदत केलेली आहे. युक्रेन रशिया वॉरमध्ये सुद्धा जेव्हा रशियाला गरज होती तेव्हा भारतानं रशियाची गरज भागवली. त्या बदल्यामध्ये रशियानं आपल्याला कमी दरानं क्रूड ऑइल दिलेलं आहे. यावरती बोलत असताना पाकिस्तानचे जे राष्ट्राध्यक्ष आहे इम्रान खान, त्यांनी त्यांच्या संसदेत बोलून दाखवलेलं होतं की आपण म्हणजे पाकिस्तान जेव्हा रशियाकडे फ्युएल मागायला जातोय त्यावेळेला वेस्टर्न प्रेशर त्यांच्यावरती येत होतं. मात्र भारताच्या बाबतीत जेव्हा हे प्रेशर आलं तेव्हा भारतानं हे प्रेशर डिरेक्टली झुगारून दिलं. सांगितलं की आमच्या राष्ट्राचा प्रश्न आहे, आम्ही तो हँडल करू. बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान युक्रेन रशिया वॉर नंतर त्यांना सर्वात जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे, जो की भारताला झालेला नाही. त्या पाठीमागं एक खरं कारण ते म्हणजे हे व्यक्ती देखील आहेत, कारण त्या काळामध्ये यांनी भारताला मदत केली आणि भारतानं देखील रशियाला मदत केलेली होती. आता या सर्व युद्धाची जी ठिणगी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा 2014ला ती पडलेली होती. क्रिमिया नावाचा एक प्रदेश आहे, तो रशियानं गिळंकृत केला. यानंतर अमेरिका चिडली. युक्रेन जगभर ओरडत फिरत होता की बघा आमच्या विरुद्ध हे असं झालेलं आहे. त्याच्यावरचं एक पाऊल म्हणजे G8 नावाचं जे राष्ट्रांचा संघ होता त्यातनं रशियाला बाहेर काढण्यात आलं. आता आपण त्याला G7 या नावानं ओळखतो. यानंतरही गोष्टी काही थांबल्या नाहीत. सगळा प्रकोप तेव्हा वाढला जेव्हा या युक्रेनला अमेरिका आणि इतर देशांनी सांगितलं की आम्ही तुला नॅटोमध्ये समाविष्ट करून घेतो. ही कोरोनाचा शेवट होता, मात्र हा युक्रेन रशिया वॉरची सुरुवात होती आणि जागतिक अर्थव्यवस्था कोसळायला झालेली सुरुवात होती. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाला हे काही सहन झालं नाही. रशियाला आता कळलं की त्यांच्या बाउंड्रीवरती नाटो देश येऊन बसतात आणि जर नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन तिथे आली तर मात्र रशियाचे प्रॉब्लेम्स अजून वाढणार आहेत. व्लादिमीर पुतिन साहेबांनी आता मास्टर प्लॅन तयार केला आणि युक्रेनवरती हल्ला चढवायचा हे ठरवलं. तोपासून ते आता हे 2 वर्ष झालेले आहेत आपण या प्रॉब्लेम्सला सामोरे जातोय. जगात आता गोल्डच्या किमती प्रचंड वाढतात आहेत. गोल्ड एक सिक्युअर्ड ॲसेट मानली जाते. जेव्हा सोनं वाढतंय त्या वेळेला अर्थव्यवस्थांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतील का ह्याचे ते संकेत असतात. हे अगदी 1930 पासून आपल्याला पाहायला मिळते. आता सेन्सेक्स जो शेअर बाजारातील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे तो आत्तापर्यंतच्या हायेस्ट स्टेजवरती आहे. निफ्टी
जो नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे तो आत्तापर्यंतच्या हायेस्ट पीकवरती आहे. सोनं आत्तापर्यंतच्या हायेस्ट पीकवरती आहे. जगातले बरेच अर्थतज्ञ म्हणतात आहेत की ही एका चुकीच्या गोष्टीची सुरुवात आहे का. परवा आपण मिडल ईस्टमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स तयार होतात आहेत का याकडे पण बघतोय की परत एकदा इस्रायल इराण यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडतीये. या सर्व गोष्टींवरती आपली नजर असणं गरजेचं आहे. पण या सर्वांचे काही सारखे परिणाम हे भारतीय अर्थव्यवस्थेवरती होतात. त्यांना आता जरा डिटेल जाणून घेऊया. जेव्हा आपण पेपर लिहायला जाऊ तेव्हा या सगळ्या प्रॉब्लेम्सला आपल्याला डोळ्यानं बघायचंय आणि त्यांना व्यवस्थित आपल्या पेपरमध्ये उतरवायचंय. सर्वात पहिल्यांदा या सर्व गोष्टींचा पहिला इम्पॅक्ट होतो तो म्हणजे वाढीव उत्पादन खर्च. जगामध्ये जर कुठेही वॉर चालू झाली तर त्या वॉरसाठी फ्युएल लागत असते, क्रूड ऑइल लागत असते, पेट्रोल लागत असते, डिझेल लागत असते, त्यांच्या विमानामध्ये टाकण्यासाठी ATF लागत असते. आता या सर्वांमध्ये मेजर प्रॉब्लेम हा होतो की त्याचं कन्झम्पशन मोठ्या प्रमाणात होतं, त्या देशाची डिमांड मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, त्याचा परिणाम इतर देशांना भोगावा लागतो, म्हणजे तो दॅट इज फ्युएलचे प्राइसेस वाढतात. 2 वर्षांपूर्वी आपण हे सगळंच्या सगळं जवळून अनुभवलेलं आहे. कणकण फ्युएलचे प्राइसेस वाढलेले होते. जसे फ्युएलचे प्राइसेस वाढतात दोस्तांनो तशी प्रत्येक कमॉडिटीची कॉस्ट वाढत जात असते. तुम्ही आज नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती कुठेही बसलेले असाल, चहा तर पितच असाल. तो चहा कुठेतरी आसाम नाही तर मग साऊथ इंडियामध्ये तयार होतोय. तिथून तो तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या कपात येण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट लागणार आहे आणि ती ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट फ्युएलची कॉस्ट वाढल्यामुळे वाढते. ह्याला कॉस्ट पुश इन्फ्लेशन असं अर्थव्यवस्थेमध्ये म्हटलं जातं. याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा वाढीव उत्पादन खर्चांवरती होत असतो. अनेक भारतीय व्यवसायांना आवश्यक असलेल्या तेल, वायू, इतर वस्तूंच्या किमतीत झपाट्यानं वाढ झाली. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या वाढीवर दबाव आला. अनेक भारतीय व्यवसायांसाठी विशेषतः उत्पादन आणि कृषी क्षेत्रातील व्यवसायांचा नफा यामुळे कमी झाला. ऑफकोर्स हा इम्पॅक्ट तर इकॉनॉमीवरती होणारच होता. नेक्स्ट, पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय. मला ह्याच्यात एक खूप उत्तम उदाहरण तुम्हाला द्यायचंय. ते म्हणजे की तुम्ही 2 वर्षांपूर्वी एक गोष्ट अनुभवलेली असेल की खाद्यतेलाच्या किमतीत दणकन वाढ झालेली होती. हे जे दोघं राष्ट्र आहेत ना, युक्रेन आणि रशिया, यांच्यामध्ये सूर्यफुलाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं. ऑफकोर्स आता जर रशियानं युक्रेनला बेचिराग करायचं ठरवलं तर तिथल्या मेजर इंडस्ट्री ॲग्रिकल्चरवरती इम्पॅक्ट होणार आहे. तो झाला. तिथनं आपल्याला सूर्यफूल येणंच बंद झालं. जर रॉ मटेरियलच आलं नाही तर पुढल्या गोष्टी होणारच नाही आहे. पुरवठा साखळी जी आहे ती डिरेक्टली कोलमडली. भारतीय अर्थव्यवस्थांना लागणाऱ्या त्यांच्या ऑपरेट करण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल घटक मिळणं हे कठीण झालं. त्यामुळे उत्पादन आणि नफ्यावरती विपरीत परिणाम झालेले आहेत. शक्यता नाही झालेले ते. रुपयाचं अवमूल्यन झालं. ऑफकोर्स या सगळ्या गोष्टींचं प्रेशर आपल्या रुपयावरती येत असतं. आपण इम्पोर्ट करणारं राष्ट्र आहोत आणि मेजर गोष्टी आपण इम्पोर्ट करतो. अगदी सुईला लागलेल्या झिलईपासून ते विमानांपर्यंत आपण मेजर गोष्टी इम्पोर्ट करत असतो. आता ऑफकोर्स जर अशा बाबतींमध्ये जर जगांमध्ये प्रॉब्लेम चालू झालेले असतील, आपण इम्पोर्ट करणारे राष्ट्र आहोत, आपला रुपया जो आहे तो डिव्हॅल्युएट होणार आहे. भारतीय व्यवसायासाठी वस्तू आणि सेवा आयात करणं अधिक महाग झालेलं आहे. जागतिक बाजारपेठेत त्याची स्पर्धात्मकताही कमी झालेली आहे. तर रुपयाला हा एक मेजर प्रॉब्लेम त्याला सामोरे जावं लागतं आहे. हे एक मेजर इश्यू आहे की जागतिक अर्थव्यवस्थेमधली अनिश्चितता ही वाढलेली आहे, अस्थिरता ही वाढलेली आहे. कधी काय घडेल हे काही सांगताच येत नाहीये. अगदी म्हणजे परवापर्यंत सुद्धा काहीतरी चांगलं वाटत असलं, अचानक काहीतरी युद्धांच्या न्यूज आल्या, परत जागतिक अर्थव्यवस्था हे दणकन खाली कोसळती आहे. आता ह्यात एक पॉइंट जो आहे महत्वाचा तो म्हणजे गुंतवणुकीचे निर्णय हे घेणं आता आपल्यासाठी खूप कठीण झालंय. कोणत्या सेक्टरमध्ये कुठे गुंतवणूक करावी हे समजणं आता जरा कठीण झालेलं आहे. निर्यातीची मागणी आपल्याकडची कमी झालेली आहे. युद्धामुळे भारतासह अनेक देशांकडून निर्यातीची मागणी कमी झालेली आहे. भारत जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये गोष्टी ह्या निर्यात करतोय. अगदी नागपूरचं संत्र, नाशिकची द्राक्ष, सोलापूरच्या चादरी या सुद्धा गोष्टी आपण एक्सपोर्ट करत असतो. आंबे सर्वोत्तम उदाहरण आहे.
मात्र जेव्हा हे सगळे प्रॉब्लेम्स घडत असतात, आपल्याकडची जी निर्यात आहे ती दणकन कमी होत असते. महागाईमध्ये झालेली वाढ, आय ऑलरेडी टोल्ड यू की चहा हा आसाममध्ये किंवा साऊथ इंडियामध्ये तयार होऊ दे, तुमच्या कपापर्यंत यायला त्याला ट्रान्सपोर्टेशन लागतंय. आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशनमुळे तुम्हाला डिरेक्टली जाणवतंय की वस्तूंच्या प्राइजेस या दनादन वाढायला लागलेल्या आहेत. ते म्हणजे मला स्वतःला आठवतंय की लहानपणी माझ्या घरचा किराणा हा 400 रुपयामध्ये होत होता, मात्र आज 4000 रुपयामध्ये देखील किराणा पूर्ण होत नाहीये. एकटा तेलाचाच डबा हा 1500 ते 2000 पर्यंत जातोय. बाकीच्या गोष्टींचा तुम्हीच विचार करू शकता आहात. गहू, तांदूळ, बेसिक गोष्टी आहेत, यांच्याही किमती दणकन वाढलेल्या आहेत. अगदी खिचडी खायची ठरली तरी त्याच्यात कांदा लागत असतो, हे विसरता कामा नये. आणि तो कांदा सुद्धा बऱ्याच वेळा इतका इन्फ्लेट होतोय का विचारता सोय नाही. महागाईमुळे झालेली वाढ, दरवर्षी तेलाच्या गरजेच्या 2% आणि 1 अब्ज किमतीचा कोळसा हा भारत रशियाकडनं इम्पोर्ट करतो. आता स्वतः रशियाकडेच वॉर चाललेली आहे, ते आपल्याला देतील का? उत्तर आहे नाही. दिलं तर महागात पडणार आहे. बरं, त्यात आपण जर रुबल जी त्यांची करन्सी आहे त्याच्यामधनं त्यांच्याकडनं इम्पोर्ट करतोय, जागतिक अर्थव्यवस्थेतनं आपल्याला येणारं प्रेशर हे अजून वेगळंच असणार आहे. तेलाच्या वाढलेल्या किमती म्हणजे महागाईचं वाढलेलं महत्वाचं कारण आहे. मी तुम्हाला हे मगाशी देखील स्पष्ट केलेलं होतं. आता भारतानं खालील गोष्टींवरती लक्ष देणं हे महत्वाचं आहे. आयातीवरील अवलंबित्व हे भारताला कमी करायला हवं. आपण जे मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्टवरती डिपेंड आहोत त्यात आता जरा आपण कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे. यात भारताने एक चांगलं काम पण केलेलं आहे. मी हे इथे म्हटलेलं पण आहे बघा की सूर्यफूल, जे मगाशी मी तुम्हाला युक्रेन आणि रशियाचं उदाहरण दिलेलं होतं, अदानी विल्बर नावाची कंपनी आहे. आता भारतानं सूर्यफुलाच्या प्रोडक्शनकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. आपण आपल्या तिथल्या फार्मर्सला सांगितलं की ठीक आहे, तुम्ही एक काम करा, हे सूर्यफुलाच्या उत्पादनाकडे तुम्ही वळा, आम्हीच तुमच्याकडनं ते उत्पादन विकत घेतो. निर्यात बाजारपेठेत विविधता आणायला हवी. आपण ज्या फक्त काही मोजक्या गोष्टी निर्यात करतोय त्यांच्याकडनं आता आपण डायव्हर्सिफाय व्हायला हवं. इन्व्हेस्ट इन इनोव्हेशन हे खूप मस्त आहे. आपण इनोव्हेशन्समध्ये इन्व्हेस्ट करायला आता सुरुवात केली पाहिजे. याचं एक छान उदाहरण देत असताना मागे एका युट्यूबरने खूप छान युट्यूब व्हिडिओ तयार केलेला होता, ज्याच्यामध्ये तो म्हणालेला होता की अंबानी साहेबांची कंपनी बघा किती जुनी आहे, अगदी त्यांच्या वडिलांनी स्थापित केलेली आहे, हजारो वर्कर्स त्यांच्याकडे असतील. पण आज जेव्हा आपण टेस्लाकडे बघतोय, एलॉन मस्ककडे बघतोय, तेव्हा त्याच्याकडे इनोव्हेशन आहे. त्याच्याकडे कदाचित अंबानी साहेबांनी इतके लोक सुद्धा कामाला नसतील, त्याची कंपनी अंबानी साहेबांनी इतकी जुनी नाहीये, पण त्याच्याकडे इनोव्हेशन आहे. दॅट्स वाय रिचेस्ट पर्सनच्या यादीमध्ये तो अंबानी साहेबांच्या वरती लागतोय. हे आपण ओळखायला हवं की आपल्याला इन्व्हेस्ट करायचंय ते म्हणजे इनोव्हेशनमध्ये, नवीन गोष्टींमध्ये. फोकस ऑन सस्टेनेबिलिटी, शाश्वततेवरती आता आपल्याला रिलाय करायला हवं की जी गोष्ट शाश्वत आहे, लॉंग टर्म चालणार आहे, मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करेल, मी त्याच्यामध्ये राहील, अन्यथा माझ्या अर्थव्यवस्थेला मोठा इम्पॅक्ट जो आहे तो पडेल. जोखीम व्यवस्थापन आपल्याला बळकट करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आता पुढे वाढत जाणार आहेत, याचे संकेत आहे. 2 वर्ष झाले हे युद्ध काही थांबेना आणि पुढे जगामध्ये अजून असे बरेच सारे युद्ध होऊ शकतात. बरेच सारे मंडळी असं पण म्हणतात की जगात नंतर जी होणारी युद्ध आहेत ती पाण्यावरनं असणार आहे. आणि तो मुद्दा किती प्रखर बनलेला आहे हे आज आपल्याला महाराष्ट्रात बसून जाणवतंय. त्यामुळं आता आपल्याला त्यासाठी तयार होणं गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा मी तुम्हाला आधीच सांगितलं की भारतासाठी महत्वाचं आहे की भारत आता स्वतःच्या गोष्टी तयार करण्याकडे लक्ष देतोय. मी तुम्हाला सूर्यफूल आणि त्याची जी इतर उदाहरणं आहेत ती अगदी व्यवस्थित पद्धतीत दिली आहे. मी याच्यामध्ये विविध प्रॉस्पेक्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित काही गोष्टी सुटल्या पण असतील, त्यासाठी आपला कमेंट बॉक्स खाली आहेच आहे. तुम्ही त्यात तुमची मतं नक्की मांडा. अजूनही मी काही अशा विषयांवरती जर सत्र तयार करावे असं तुम्हाला वाटत असतील तर 100% ते खाली चॅट बॉक्समध्ये टाका, कमेंट बॉक्समध्ये टाका. मी नक्कीच त्यांच्याकडे बघेन आणि त्यावरती सत्र तयार करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात अर्थनीतीच्या आपल्या पुढल्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.